आपला 13वा अध्याय चालू आहे अभंग ज्ञानेश्वरीचा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग 7वा श्लोक सुरू आहे आणि त्याचा आपण वाचतोय आता पुढचे अभंग. मागच्या वेळेला आपण बघितलं की क्षेत्रज्ञ ज्याला कळला आहे, आत्मा ज्याला कळला आहे आणि क्षेत्राची लिमिटेशन्स आणि कपॅसिटी म्हणजे लोअर बॉडीज पर्सनॅलिटी, त्याचा यूज आणि त्याच्या क्वालिटीज, त्याचं सामर्थ्य आणि इम्पॉर्टन्स हे सगळं ज्याला कळलं आहे त्याला त्याला ते त्याच व्यक्तीला हे सगळं कळतं ज्याला क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा कळलेला आहे. आणि आत्मभूमिकेत जो स्थिर होतो तोच या लोअर व्हेइकल्सना प्रॉपरली हँडल करू शकतो. जोपर्यंत लोअर व्हेइकल्सचा गोंधळ आणि इंटरफिअरन्स आणि ऍक्टिव्हिटीज रिड्यूस होत नाही आणि ग्रॅज्युअली रिड्यूस होऊन त्यात थांबत नाहीत, तोपर्यंत आत्म्याचा लाईट ऑफ द सोल तो रिफ्लेक्ट होत नाही. तो क्लाउड्स मध्येच राहतो या 3 व्हेइकल्सच्या. त्यामुळे तो लाईट बाहेर एक्सपोज व्हायला, बाहेर रिफ्लेक्ट व्हायला आपल्याला 3 व्हेइकल्सचा परफॉर्मन्स थोडासा इम्पॉर्टन्स किंवा जो प्रेझेन्स आहे पुढे पुढे असा आत्म्याच्या पुढे, तो त्याला मागे करावं लागतं आणि आत्म्याला पुढे करावं लागतं. तेव्हाच तो लाईट बाहेर दिसायला लागतो. मग तो कसा दिसतो लाईट, आत्मा कसा काय प्रकट होतो बिहेवियर मधनं, तो इथे त्याचं वर्णन केलेलं आहे की तो किती किती कोमल आहे मनानी, तो त्याचे विचार कसे आहेत, त्याचं चालणं बोलणं कसं आहे, त्याचे सद्गुण काय आहेत, याचं सगळ्याचं वर्णन इथे कंटिन्युअस श्लोकांमध्ये केलेलं आहे. मंद सुगंधित वायू बुबुळास सुकुमार स्पर्श करी जैसा, तैसे भूमीवरी हळूवारपणे पाऊल ठेवणे तयाचे गा. मागच्या वेळेला मी सांगितलं होतं की अगदी पाय टाकताना पण भूमीवर चालणाऱ्या कीटकांचा, बारीक सूक्ष्म जीवांचा सुद्धा ते विचार करतात. मोठे जीव तर करतात, त्यांचा विचार तर होतोच, पण सूक्ष्म जीवांचा पण ते विचार करतात. पाऊले तयांची जेथे लागतील होतसे तेथील जीवा सुख. आणि जेव्हा मग आत्म्याच्या भूमिकेत असलेला व्यक्ती व्यक्ती नाही म्हणू शकत त्याला, डिसिपल असतो किंवा त्या स्टेजमध्ये असलेला लिव्हिंग बिंग ह्युमन जो असतो आत्मभूमिकेत स्थिर, त्याच्या प्रेझेन्सनी, त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या शक्तींमधनं, त्याच्या प्रेझेन्समधनं, त्याच्या स्पर्शानं अक्षरशः जादू होते, मिरॅकल्स होतात आणि बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आपोआप. कारण ती एनर्जी काम करत असते त्या आत्म्याची. सूर्याचा जसा सूर्याला दडवून ठेवू शकत नाही, जरी ढग आले तरी जिथून कमी असतो ढगांचा लेयर तिथून सूर्यप्रकाश धरतीवर येतोच, तो दडवून ठेवू शकत नाही. तसं आत्म्याचा प्रकाश जो आहे तो दडला राहत नाही, तो जिथे स्पर्श करतो तिथे जीवन आणतो. जसं सूर्य काय करतो, पृथ्वीसाठी लाईफ देण्याचं काम करतो. पृथ्वीवरचं लाईफ हे सूर्यामुळे आहे. तर तसंच आपल्या आत्मत सूर्याचा प्रेझेन्स दुसऱ्यांना बरंच काही देऊन जातो, अननोईंगली नोईंगली. आणि त्याच्या नुसत्या स्पर्शानी, त्याच्या हसण्यानी, त्याच्या शब्दांनी अनेक जीवनात बदल यायला लागतात. पाऊले तयांची जेथे लागतील होतसे तेथील जीवा सुख. ऐशा मृदूपणे चालताची तेथे कृमी कीटकाते देखे जरी. तरी तयावरी न ठेविता पाय हळू मागे जाय निघून या. म्हणे झोप मोड प्रभूची होईल लागोनी चाहूल पाऊलांची. आता मला एक गंमत आठवते. हे जे वर्णन आहे त्याच्यामध्ये माझे गुरु यायचे, मला वाटतं मी मागे सांगितलेलं आहे किंवा कोणाला तरी सांगतानाच आठवत आहे मला. माझे गुरु यायचे आणि आमचं छोटस घर होतं, लहानपणी रेंटेड घर होतं, रेंटवर असलेलं. भाड्याच्या घरात राहत होतो आणि एक एक बाहेरची खोली आणि आतमध्ये किचन. आणि गुरु यायचे तर त्यांच्याबरोबर कदाचित बऱ्याचदा एक दोन चार लोक असायचे.
आणि आम्ही घरात 5 जण, आम्ही बहीण भाऊ, माझी बहीण, मी आणि भाऊ, आम्ही 3 आणि आई वडील आणि गुरु. त्यांना पलंगावर दिलेलं आणि खाली सगळे असे गाद्या पसरून आम्ही असे ओळीनं सगळे झोपलेले असायचो. त्यांना वॉशरूमला जायचं असायचं रात्री. अगदी तयारीनं वडील किंवा माझा भाऊ, पहिले वडील आणि भाऊ मोठा झाल्यानंतर तो झोपायचा, की नाही नाही मी उठेन. स्वामींना जेव्हा जायचं असेल तेव्हा मी उठेन, आणि अगदी त्यांना सांगून की मला उठवा हं, असं करून. आणि ते एक दोनदा जाऊन यायचे, सकाळी कळायचं की ते उठून जाऊन आले पण. आणि इतकं गच्च त्या अरेंजमेंट असायची झोपायची, की कुठूनही गादीच्या खाली पाय टाकून चालायला लागायचं, पुढे 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 किचन पर्यंत. इतकं गच्च, म्हणजे छोटीशी खोली होती तशी बघायला गेली तर. पण त्यामुळे त्यांना चालायला सुद्धा, पाऊल टाकायला सुद्धा जागा नसायची. गादी आणि बाजूच्या कडेने असलेल्या वस्तू, टेबल हे ते असं, भिंतीच्या कडेनं सगळ्या वस्तू, आणि मध्ये सगळे झोपलेत. अक्षरशः ते म्हणायचे, त्यांना विचारायचो आम्ही, तुम्ही दोनदा उठलात, कसं काय उठला आणि कळलं कसं नाही? कोणाचीही, आईची सुद्धा झोप उघडायची नाही. इतक्या गपचूप ते कसे जाऊन यायचे? म्हणजे आता वाटतं की काय करत होते ते नक्की. जसं इथे वर्णन आहे, पाऊले तयांची जेथे लागतील होतसे तेथील जीवा सुख, ऐशा मृदूपणे चालताची तेथे कृमी कीटकाते देखे जरी, तरी तयावरी न ठेविता पाय, हळू मागे जाय निघोनिया. म्हणे झोप मोड प्रभूची होईल, लागुनी चाहुल पाऊलांची, तयाची असुखी न हो अडथळा, ऐसा कळवळा अंतरात. अक्षरशः ते असेच, आम्हाला कोणाचीही झोपमोड न करता ते रात्री जाऊन यायचे. आणि मग 4:30-5 वाजले की मग थोडस त्यांना वाटायचं की आईनी वगैरे आता उठलं पाहिजे, आणि मग ते आवाज द्यायचे कोणाला तरी. तर अशी गंमत आहे. म्हणजे ह्यातनं गुरु व्यक्तिमत्वातनं शक्तीचं प्रभुत्व कळतं आपल्याला. त्यांचं जीवन हे एक शिकवण असते. एक मोठी लायब्ररी असल्यासारखं आपल्याला खूप शिकायला मिळतं त्यांच्या एक एक ऍक्शन मधनं. तयाची सुखी न हो अडथळा, ऐसा कळवळा अंतरात. म्हणून कोणाही प्राण्यावरी पाय, न ठेविता जाय माघारातो. अगातृणातेही मानोनी जिवंत, नाही तुडवित पायातळी. मग तो प्राण्याते न लेखिता जाय, ऐसे कैसे होय धनंजया. नो नो ओलांडवे मेरू मुंगिसी साचार, मशका सागर तरवेना. तैसा तया लागी प्राणी भेटो कोणी, तयासी उल्लंघनी जाववेना. ऐशा परी पार्था ज्याची चाल भली, कृपारूप फळी फळा आली. आणि दयावृत्ती जयाच्या वाणीत, राहिली जिवंत देखसील. ज्याचे श्वासोच्छ्वास तेही सुकुमार, मुखही माहेर मोहाचे गा. जणू माधुरीसी फुटले अंकुर, तैसी मनोहर दंतपंक्ती. पुढा स्नेहभाव पाझरे संपूर्ण, अक्षरे मागून धाव घेती. कृपा तरी आधी होतसे प्रकट, मग पाठोपाठ शब्द येती. होता कृपा आधी होते म्हणजे काय, तर ते नजरेतनच कृपा करतात आपल्या. जे गुरु असतात, अशा व्यक्ती असतात, ते त्यांच्या नजरेतनच कृपा होऊन जाते. आणि मग मागाहून ते काहीतरी म्हणतील, हा जा, माझं लक्ष आहे, किंवा ठीक आहे मी बघीन, असं जे काही वचन असेल त्यांच्या तोंडातून निघायचं, ते शिष्याला मागाहून ऐकू येईल, पण त्यांची कृपा आधीच होऊन जाईल. ते बोलायची गरज नाहीये, त्यांच्या नुसतं नजरेत आलं, त्यांना अवेअरनेस मध्ये आलं की ते कृपा करून मोकळे होतात. ज्याचे श्वासोच्छ्वास तेही सुकुमार, मुखही माहेर मोहाचे गा. जणू माधुरीसी फुटले अंकुर, तैसी मनोहर दंतपंक्ती. पुढा स्नेह भाव पाझरे संपूर्ण, अक्षरे मागून धाव घेती. कृपा तरी आधी होतसे प्रकट, मग पाठोपाठ शब्द येती. होता होईल तो बोलणेची नाही, आणि जरी काही बोलू म्हणे, तरी कोणासीही खुपू नये बोल, म्हणून जपेल जीवे भावे. बोलता अधिक उणा निघे शब्द, तरी मर्मभेद होऊ नये. आपुले भाषण ऐकून या कानी, पडू नये कोणी घोटाळ्यात. असेल जी कोणी केली मांडामांड, तयात बिघाड होऊ नये.
ऐकोनी या शब्द भिवू नये कोणी किंवा दचकोनी उठू नये किंवा मुखातून होता शब्दोच्चार कोणा तिरस्कार वाटू नये. आता आता मी त्यांचंच उदाहरण देते कारण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्यांचं वागण्यातनं गुरूंच्या आम्ही बघितलं. त्यांच्याबरोबर एक असा मोठा स्टीलचा डबा असायचा. ते बरेच लेयर्स असलेला असायचा ना पूर्वी, तसा. आणि त्याच्यात म्हणजे असं नमकीन हे ते लोक द्यायचे गुरूंना म्हणून. एखाद्या बाईकडे काही कमी पडलं अन्न, कुठं कोणाच्या घरी गेले, तर ते कधी त्यांनी रागवलं नाही किंवा असं दाखवून नाही दिलं की काय तुम्हाला अरेंजमेंट नाही नीट करता आली, काय हे नाही झालेलं ते नाही झालेलं. असा आमच्याच वेळेला अनुभव आला होता. आमची वास्तुशांत होती आणि तिथे काही सोय नव्हती जेवणा खाण्याची. आणि तिथे ते आले होते आणि थोडासा गोंधळ तिथे झाला. काहीतरी अरेंज म्हणजे मिसकम्युनिकेशन झालं आणि जेवणाचा गोंधळ थोडासा झाला. तर अक्षरशः त्यांनी त्यांच्या जवळचा डबा आईला सांगितला, माझ्याकडे काही पदार्थ आहेत, ते घे आणि आत्ताची वेळ निभावून ने. आणि त्यांनी तो डबा काढला आणि त्याच्यामध्ये जे काय होतं त्यांनी ते अरेंजमेंट होऊन गेली. तर ते असं समोरच्याला जाणीव होऊ देत नाहीत. इतकं सॉफ्ट हार्ट असतं त्यांचं आणि बिहेवियर, की कोणाला असं फील होईल, पेन होईल किंवा ऍडजस्ट करून गोडीनं सांभाळून घेण्याचा प्रयत्न सतत सद्गुरू अवस्थेचा असतो. आणि हे जे स्वरूप जे सांगितलेलं आहे ना, ते त्याच बैठकीला बसलेल्या व्यक्तीचं आहे. साध्या माणसामध्ये हे सगळे गुण येणं फार अवघड आहे, कारण आत्म्याचा प्रकाश बाहेर दिसतोय हा. या सगळ्या या शब्दांमध्ये जे वर्णन आहे त्या बिहेवियर मध्ये पूर्णपणे त्या कॅरेक्टर मध्ये आत्म्याचा सूर्यप्रकाश बाहेर रिफ्लेक्ट होतोय, बाहेर येतोय, दाग पडतोय लोकांवर वागण्या बोलण्यातनं. ती सामान्य व्यक्ती असूच नाही शकत. तर त्यामुळे इतकं सुंदर व्यक्तिमत्व होतं आणि ते अपेक्षित आहे इथे श्रीकृष्णाला. आणि म्हणून तो अर्जुनाला या अध्यायात सांगतोय. म्हणजे आपण म्हणू हा असं गुरूंचं असतं, गुरूंबद्दल बोललाय, आपल्याला नाही लागू होत, तसं नाहीये. ते ह्या भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायात आहे. 12 अध्याय तयारी करून घेतले, 13व्यातली ही अपेक्षा आहे की क्षेत्रज्ञ विभाग चा योग कळला पाहिजे. त्याचा संयोग कसा करायचा, योग म्हणजे एकत्र आणणं. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचा परस्पर योग योग्य पद्धतीनं साधणं, ते इथे अपेक्षित आहे. की क्षेत्राला मागे ठेवायचंय आणि क्षेत्रज्ञानं पुढे यायचंय. आणि अशा स्थितीमध्ये एक त्यांनी उदाहरण म्हणून हे सगळं दिलेलं आहे. कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो, काय प्रकट कशा पद्धतीनं प्रकट होतो जनामध्ये. त्याच्यासाठी एक एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. म्हणजे आपल्यासाठी नाहीये असं नाहीये, आपल्यासाठी आहे आणि आपल्यासाठीच आहे. मग कोणाचं होईल, कधी होईल माहिती नाही, योग आहे, नाहीये. मला मला नेहमी राग येतो. थोडंसं स्ट्रिक्ट वाटतं बोललेलं मी. पण मला असं वाटतं माझ्या समोर हे बोलणं येतंय ना, माझ्या समोर हा मेसेज येतोय ना, म्हणजे तो डायरेक्ट माझ्यासाठी आहे. अशा पद्धतीनं व्यक्तीनं ऐकून घेतला पाहिजे आणि अभ्यासला पाहिजे. असा आग्रह माझा नेहमीच राहील अभ्यास करताना, की माझ्यासाठीच आहे हे. आणि मी अपेक्षा नाहीये की एका रात्रीत जादू घडावी. पण सुरुवात, प्रयत्न प्रयत्न सुरू होणं खूप आवश्यक आहे. बोलता अधिक उणा निघे शब्द तरी मर्मभेद होऊ नये. आपुले भाषण ऐकून या कानी पडू नये कोणी घोटाळ्यात. असेल जी कोणी केली मांडामांड तयात बिघाड होऊ नये. ऐकून या शब्द भिवू नये कोणी किंवा दचकोनी उठू नये. किंवा मुखातून होता शब्दोच्चार कोणा तिरस्कार वाटू नये. आणि कोणासीही येऊ नये क्रोध ऐकून या शब्द आपुलेगा. त्रास नये कोणी त्रासू नये कोणी जीवी भाव ऐसा म्हणून सहसा बोले ना जो.
एखादी वेळे मग बोलावया मनोभावे तया विनविता तरी ऐकत्यासी माय बाप होय काही बोलू जाय जरी लोभे मग शब्द बोले सुमधुर भले जणू प्रकटले नाद ब्रह्म. आणि जेव्हा त्यांना कोणी बोलायला सांगितलं की जरा सांगा हे कसं असतं काय असतं किंवा एक्सप्लेन काही स्पिरिच्युअल टॉक्स करायला आपण जर सांगितलं गुरूंना की जरा या विषयावर बोला हे काय असतं गुरु ते काय असतं तर ते अत्यंत रसाळ मधुर आणि सोपं करून सांगतात की ते ते शब्दांमध्ये सामर्थ्य असतं की ते आपोआप जसं स्पंज मध्ये पाणी जसं ऍब्सॉर्ब होतं तसं ऐकणाऱ्यांच्या हृदयामध्ये कधी ऍब्सॉर्ब होतं आणि मुरून जातं वृत्तीत आणि प्रवृत्तीत ते कळत पण नाही जेव्हा गुरूंच्या तोंडून शब्द ब्रह्म बाहेर पडतं. पतिव्रते लागी वृद्धपण आले किंवा उसळले गंगोदक तैसे सत्य मृदू मोजके रसाळ शब्द ते कल्लोळ ममृताचे. आता जेव्हा गुरु बोलत असतात ना समोर 10 माणसं आहेत फॉर एक्झाम्पल 10 माणसं आहेत गुरु तर एकाच तोंडातनं एकच गोष्ट बोलत असतात पण त्या 10 जणांना त्यांच्या लेवलचं ऐकू जातं त्यांच्या अंडरस्टँडिंग मध्ये जाण्यासाठी जे आवश्यक असतं तेच जातं आणि तेच बरोबर जाऊन मुरतं. असं होत नाही की त्या 10 जणांना एकच गोष्ट सेम प्रकारेच कळली कधीच होत नाही. प्रत्येकाच्या कॉन्शियसनेस स्टँडर्ड प्रमाणे आणि रिक्वायरमेंट मेन तर रिक्वायरमेंट आहे स्टँडर्ड महत्वाचं नाही रिक्वायरमेंट त्या आत्म्याची काय रिक्वायरमेंट आहे समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये भक्तांमध्ये ती रिक्वायरमेंट बरोबर जाते ती फुलफिल होते. बोललेलं एकच वाक्य असतं एकच गोष्ट असते एकच पद्धतीनं सांगितलेलं असतं पण ते 10 जणांना 10 प्रकारे जाऊन पोचतं त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे. ही आहे गुरुची शक्ती. व्यक्ती नाहीये ती शक्ती आहे आणि ती शक्ती काम करत असते प्रचंड प्रमाणात. मग शब्द बोले सुमधुर भले जणू ना प्रकटले नाद ब्रह्म पतिव्रते लागी वृद्धपण आले किंवा उसळले गंगोदक तैसे सत्य मृदू मोजके रसाळ शब्द ते कल्लोळ अमृताचे. उठे ना विरोध ऐसेची भाषण होय ना कारण वादासीजे ऐकोनी जे शब्द कोणाही जीवासी दुःखे कासावीसी वाटू नये. नाही निंदा नाही टाकोनी बोलणे वर्मासी झोंबणे नाही जेथे नाही हट्ट नाही आवेश कपट जयाच्या वाणीत धनंजया नाही ठकविणे संशयी घालणे आशेसी लावणे नाही जेथे. कुठेही कटकारस्थान नसतं कुठलाही स्वार्थ नसतो सगळा परमार्थ चालू असतो सगळी सेवा चालू असते कुठेही काही इंटेन्शन नसतं अरे हा याला नाही कळलं पाहिजे त्यालाच इशाऱ्याने सांगितलं एकालाच कोपऱ्यात घेऊन सांगितलं दुसऱ्याला माहिती नाही म्हटलं. इतकं सढळ हाताने ते देत असतात इतकं ओपन करून नॉलेज देत असतात स्वतःजवळ काहीही ठेवत नाहीत. अगदी सगळं भांड उपडं करतात ते भक्तांवर आणि पूर्णपणे सगळं ज्ञान अगदी भरघोस देत असतात समोरच्याला. नाही ठकविणे संशयी घालणे आशेसी लावणे नाही जेथे. आणि जेव्हा मनुष्य म्हणजे असतात असे टीचर्स म्हणतो आपण आता इथे मी थोडं वेगळं एक्झाम्पल देते थोडं खालच्या पातळीवर येऊन असं टीचर्स म्हणतो आपण टीचर्स असतात पण जसे स्पिरिच्युअल टीचर्स म्हणजे क्लासेस कसं सांगू आता म्हणजे बरेच स्पिरिच्युअल स्कूल्स आहेत पण त्या बऱ्याच स्पिरिच्युअल स्कूल्स मध्ये दरवेळेसच काही टीचर गुरु भेटतातच असं नाही मग तिथे थोडस ते स्कूलला रन करण्यासाठी काही एक पर्टिक्युलर स्टाफ ठेवलेला असतो खाली 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 प्रत्येका ऐकोनी जे शब्द कोणाही जीवासी दुःखे कासाविसी वाटू नये नाही निंदा नाही टाकोनी बोलणे वर्मासी झोंबणे नाही जेथे नाही ठकविणे नाही हट्ट नाही आवेश कपट जयाच्या वाणीत धनंजया नाही ठकविणे संशयी घालणे आशेसी लावणे नाही जेथे आणि दृष्टी तीही तैसीच किरीटी नाही कधी आठी कपाळासी.
प्राणी मात्री ब्रह्म असे जे सखोल न जाणो उपेल तया लागी. हा, मी सांगत होते की स्पिरिच्युअल स्कूल्स असतात आजकाल, म्हणजे आता मॉडर्न लाईफ स्टाईल मध्ये आणि सोसायटीमध्ये स्पिरिच्युअल स्कूल्स आहेत. दरवेळेस ऍक्च्युअल गुरु भेटत नाहीत आणि मग त्यांनी अरेंजमेंट केलेले असतात की खाली टीचर्स ठेवलेले असतात. गुरूंकडे दरवेळेस ते अवेलेबल असतात असं नाही. कधी कधी त्यांनी त्यांचं टीचर्सचा स्टाफ ठेवलेला असतो खाली, आणि त्यांना जेव्हा स्टुडंट्स क्वेरी विचारतात ते आयदर सांगतात, म्हणजे आयदर त्यांच्यापर्यंत त्यांना कळत नाही त्याचं एक्सप्लेनेशन काय द्यायचं, आणि उडती उडती काहीतरी उत्तरं देऊन मोकळे होतात. नाहीतर मग समोरच्यालाच सांगतात की चुकीचा प्रश्न आहे. हे अशा टाईपचे अनुभव मला मिळालेले आहेत की चक्क काहीतरी उत्तर देऊन मोकळे होतात. पण मग त्यावेळेला मला वाटतं की ऍक्च्युली गुरुचे टीचिंग्स आहेत ते ह्या मधल्या व्यक्तीला, स्टाफला कळलेले नाहीयेत, स्वतःलाच. आणि त्याचं चुकीचं प्रेझेंटेशन केलं जातं पुढे. आयदर आन्सर दिलं जातं, आयदर उडवून लावलं जातं, कधी कधी इनकम्प्लीट आन्सर दिलं जातं. जर माहिती नसेल तर कम से कम एवढं सांगितलं पाहिजे की मला याची आयडिया नाहीये, पण मी याचं माहिती काढून तुमचं उत्तर देईन, जर माहिती नसेल तर. नाहीतर पूर्ण अभ्यास, पूर्ण विवेचन आलं पाहिजे, पण तसं बऱ्याचदा होत नाही. म्हणून डायरेक्ट प्रत्यक्ष गुरूंशी जर संवाद साधला तर ते जास्त बरं पडतं. पण ते आता प्रत्येक वेळेला आपल्याला सोय असते नसते माहिती नाही. तर ॲक्युरेट नॉलेज आलं पाहिजे. पर्टिक्युलर वर्ड्स मध्ये पर्टिक्युलर कॉन्सेप्ट तशाच्या तशा एक्सप्लेन झाल्या पाहिजेत. त्याच्यातून मॅनिप्युलेशन सही म्हणजे चालणार नाही स्पिरिच्युअल टीचिंग्स मध्ये. आपल्याला समजलं म्हणजे एक असतं, मला समजलं आणि ते मी सांगितलं म्हणजे काय, तर तो फिल्टर झाला मध्ये. माझ्या लिमिटेड इंटेलिजन्सला, मेंटल ॲबिलिटीला जे कळलं लिमिटेशन मध्ये, तेवढंच सांगितलं. हा एक प्रकार होतो. तर त्यामुळे ॲक्युरेट नॉलेज खाली उतरत नाही बऱ्याचदा, आणि करेक्ट मिनिंग्स पोचत नाहीत लोकांपर्यंत. खूप हिडन 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 मिनिंग्स आहेत, आणि स्पेशली इंडियन स्क्रिप्चर्स मध्ये तर फारच त्यांनी इतकं म्हणजे कोड लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे. तर ते ॲक्युरेट इन्फॉर्मेशन पोहोचणं खूप आवश्यक आहे. आणि इथेच सगळा गोंधळ होतो बऱ्याच ठिकाणी, की त्याच्या परसेप्शन प्रमाणे वक्ता बोलत राहतो, आणि त्याच्या लिमिटेड ह्याच्याप्रमाणे खाली नॉलेज वाहतं फिल्टर लावून. तर ते नाही असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, साधकांनी स्वतः पण रिसर्च करायला पाहिजे. जेव्हा आपण अभ्यास करत असतो, आपण स्टुडंट स्टेजमध्ये असतो, खूप खोदून 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 त्या विषयापर्यंत रिसर्च केला पाहिजे की हा कॉन्सेप्ट काय आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे. त्याच्यानंतर आपल्याला इंट्युटिव्ह गायडन्स पण एक येत असतो सायमल्टेनियसली. हे सगळं मी माझ्या अनुभवांवरनं बोलतेय. हे काही कुठे पुस्तकात असं लिहिलेलं नाही आहे, पण मी माझ्या अनुभवांवरनं सांगतेय की कधी 100% समोरचं घ्यायचं नाही आग बंद करून. हा, यांनी हे सांगितलंय, डोळे बंद कान बंद, बस त्यालाच फॉलो करायचं, कधी नाही करायचं. नेहमी अभ्यास करायचा, काय सांगितलंय, ह्याचा अर्थ काय, मग ह्याच्या मागचं कारण काय आहे, हे कशा पद्धतीनं कशात मांडलेलं आहे, कुठल्या ग्रंथांमध्ये ह्याचा रेफरन्स आलेला आहे, अशा पद्धतीनं अभ्यास करावा लागतो. जसं आपण एखादं PhD करतो, मास्टर्स करतो, तेव्हा कसं आपल्याला कॉपी वर्क नाही चालत, आपल्याला स्वतःला रिसर्च करावा लागतो. रिसर्च ओरिएंटेड एज्युकेशन आहे. तर हेही तसंच आहे. पण ऍक्च्युली आपण जर स्पिरिच्युअल पाथवर बघायला गेलं तर फार कमी डिसिपल्स रिसर्च करतात, फार कमी. हातावर मोजण्या इतके लोक. बाकीचे लोक काय करतात मग, मॅक्झिमम स्टुडंट्स, स्पिरिच्युअल पाथवरचे,
की ते ऐकतात, मग एकीकडनं ऐकलं तर त्याला काही दिवस फॉलो करतात, मग दुसरीकडनं दुसरं कोणतरी काहीतरी सांगतं, अरे हे असं नाही, असं असं आहे, आम्ही असं ऐकलंय. मग माइंड डायव्हर्ट होतो. मग त्याला पहिल्याला वेडा ठरवायचं, मग दुसऱ्याचं ऐकायचं, मग काही दिवसांनी तिसरा नवीन काहीतरी सांगतो, मग तिसऱ्याचं ऐकायचं. होतंय काय, कधी कधी एकच कॉन्सेप्ट पार्ट बाय पार्ट करून 4 लोकांकडनं आपल्याला ऐकायला मिळतो. असतो एकच कॉन्सेप्ट, त्याचे लेयर्स असू शकतात. कारण ट्रूथ हे असं आहे, सत्य आहे. सत्य म्हणतो ना आपण, एखादी गोष्ट सत्य असणं, तर रियालिटी किंवा सत्य जे आहे, ट्रूथ आहे, ते लेयर्स बाय लेयर्स असतं. एक कांद्यासारखं, कांदा कसा असतो, अनेक लेयर असतात. आणि म्हणून कोणाचंच खोटं नाही ठरू शकत. हा, ते लिमिटेड असू शकतं, फक्त वरचा लेअर असू शकतो, सेकंड लेअर असू शकतं, जो कॉन्सेप्ट आलेला आहे आपल्यासमोर. त्याच्या आतमध्ये 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 खूप डिपर 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 मिनिंग्स असतात. तर ती, म्हणून ना एकदम कन्क्लुजनवर नाही जायचं कधी. हे नेहमी लक्षात ठेवायचं. अभ्यास कसा करायचा, अध्यात्माचा अभ्यास कसा करायचा, त्याच्याबद्दल मी बोलतेय. ऐकायचं, नोट्स काढायच्या, कॉन्सेप्ट समजून घ्यायचा, स्वतः त्याच्यात खोलात जायचं. आपल्याला एकाच विषयावर 50,000 लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं कॉन्सेप्ट एक्सप्लेनेशन करताना दिसतात. त्यातला चुकीचा कोणीच नसतो, पण प्रत्येक जण आपल्याला त्याच्या लिमिटेड ॲबिलिटीच्या बेसिसवर प्रत्येक जण एक्सप्लेन करत असतो. आणि म्हणून आपण सगळ्यांचं घ्यायचं आणि मग त्या सगळ्यांना जोडून पीसेसना आपल्याला एक पूर्ण मोठा कॉन्सेप्ट लक्षात येतो. आता ह्या पद्धतीनं अभ्यास केल्यावर ऍक्च्युली होतं काय, की आपण कोणाला बोल लावत नाही, आपण कोणाला नावं ठेवत नाही, आपण प्रत्येकाकडनं लिमिटेड एनर्जी पीसेस आलेले त्याला जोडतो, आपण स्वतःही अभ्यास करतो, प्लस आपल्याला ऍडिशनल वरून गायडन्स येतो, इंट्युटिव्ह गायडन्स किंवा एखाद्या पुस्तकामध्ये किंवा अपने आप जो येतो तो. ते सगळं मिळून बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होतं कॉन्सेप्टचं. ह्या पद्धतीनं स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास करतात. कारण खूप जास्त खोलात 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 ऍबस्ट्रॅक्ट मिनिंग्स आहेत. ठीक आहे. अजून एक प्रकार घडतो, जे मी मगाशी सांगितलं, की कधी कधी जे मधले टीचर्स असतात ते आपल्याला बरोबर उडती उत्तरं देतात, समाधान होत नाही त्यांचं त्याच्यातनं. त्याला 2 कारणं असू शकतात. एक कारण असू शकतं की कदाचित त्या व्यक्तीला पूर्ण नॉलेज नसेल, ही पॉसिबिलिटी आहे. दुसरी पॉसिबिलिटी आहे की कदाचित आपली तेवढी कपॅसिटी नसते कॉन्सेप्टला समजण्याची, ते त्या मधल्या टीचरला आयडिया असते आणि म्हणून तो पूर्ण डिटेलमध्ये न जाता आपल्याला वरवर काहीतरी कॉन्सेप्ट समजावून सांगतो. 2 पॉसिबिलिटीज आहेत तिथे. मी खूप क्लिअर बोलतेय. कधी कधी नॉलेज नसेल म्हणून आलेलं असतं उत्तर, किंवा कधी कधी आपली ॲबिलिटी नसते ते अंडरस्टँड करण्याची, आपली एनर्जी तेवढी सटल प्लेनवर गेलेली नसते, म्हणून आपल्याला कॉन्सेप्ट कळत नाही आणि म्हणून समोरचा सांगत नाही, किंवा सांगितला असता तरी आपल्याला कळत नाही. हे गोष्टी घडतात. याच्यासाठी सेल्फ स्टडी मस्ट आहे, आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला क्लॅरिटी येते की कोणी आपल्याला काय काय खाऊ दिलेलं आहे. जे कोणी साखर दिली, कोणी दूध दिलं, कोणी रवा दिला, कोणी पाणी दिलं, मग आपल्याला त्याचा शिरा बनवायचा आहे. कोणी वेलची दिली, मग आपण एकत्र करून त्याचा शिरा एन्जॉय करायचा, खाऊ, प्रसाद. अशा पद्धतीनं नॉलेज येतं आणि म्हणून कोणालाही बोल नाही लावायचा. आपण मात्र परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न करायचा. ऑलवेज थँकफुल राहायचं, जेथून जे येतं त्याला. मग ते पीसेस मध्ये आलं नाही तर कम्प्लीट फॉर्म मध्ये आलं, काही फरक नाही पडत. कारण त्याच्यामध्ये टेस्ट पण असते एका लेवलवर, की तुम्हाला मी पझलचा अर्धा भाग दिला, पाव भाग दिला, बाकीचं 3/4 पझल तुम्ही शोधून काढायचं आणि मग ते कम्प्लीट झाल्यानंतर ते एन्जॉय करायचं. असं पण गुरु कधी कधी करतात.
हे सगळे अनुभव आहेत मला. ऐकोनी जे शब्द कोणाही जीवासी दुःखे कासावीसी वाटू नये. नाही निंदा नाही टाकोनी बोलणे वर्मासी झोंबणे नाही जेथे. नाही हट्ट नाही आवेश कपट जयाच्या वाणीत धनंजया. नाही ठकविणे संशयी घालणे आशेसी लावणे नाही जेथे. आणि दृष्टी तीही तैसीच किरीटी नाही कधी आठी कपाळासी. कधी कंटाळा नाही करत ते ज्ञान द्यायचा. किती थकले असले तरी ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आता नको रे विचारू, उद्या बघू सकाळी, असं कधी म्हणत नाहीत. प्राणी मात्री ब्रह्म असे जे सखोल न जाणो खुपेल तया लागी. प्राणी मात्री ब्रह्म असे जे सखोल न जाणो खुपेल तया लागी. ते एक हे आहे ना, कबीराचं भजन आहे. ते कोणाला बरं ते, मला आता भजन आठवत नाही. अनुप जलोटाचं भजन आहे. मला ते फार आवडायचं लहानपणी. वडिलांनी ती अनुप जलोटाची भजनं आणली होती रेकॉर्ड करून, कॅसेट. त्याच्यात ते भजन होतं की ते चिठ्ठीने कबीर कोणाला तरी लिहितात की तुला लाज वाटते का, तू दान देतोस, तू नजर वर करून बघत नाहीस. म्हणजे मी त्याला अर्थ सांगते त्या भजनाचा, त्याच्यात काय म्हणलं होतं ते. तर त्याला चिठ्ठी लिहून विचारतात की तुला काय, तू दान देतोस तर तुझी नजर वर का नसते, तुला लाज वाटते का दान देत असतोस तेव्हा. तर ते उत्तर पाठवतात की मला न जाणो कोणाच्या रूपातनं परब्रह्म येईल समोर परीक्षा घ्यायला माझी, तर त्याच्या पायाचं दर्शन घ्यायचं राहू नये म्हणून माझी नजर खाली असते पायांकडे, असं ते उत्तर पाठवतं. तर ते मला आता इथे आठवलं. इथे लिहिलेलं आहे ना की प्राणी मात्री ब्रह्म असे जे सखोल न जाणो खुपेल तया लागी. प्रत्येक प्राण्यात परब्रह्म दिसतं ज्याला क्षेत्रज्ञ कळलेला असतो. आत्मभूमिकेत जगतोय ना तो, त्यामुळे प्रत्येकात आत्मा कळतो आणि सर्वांमधला आत्मा एकच परब्रह्म आहे, कॉस्मिक परब्रह्म, तेही कळलेलं असतं. त्यामुळे वननेस असतो तिथे. त्यामुळे वननेस असल्यामुळे कोणी स्वतःला दुखवू येईल का? नाही. आपण आपल्याला मारून नाही घेत ना, आपण आपल्याला पेन नाही देत ना. तसंच ते दुसऱ्या बरोबर पण वागताना ते रिफ्लेक्ट होतं त्यांच्या बिहेवियर मधनं. म्हणोनी बहुत करोनी किरटी उघडी ना दृष्टी आपली जो. ऐसे असोनीही कोणे एके वेळे जरी कृपा बळे अंतरीच्या. उघडोनी डोळे कोणाकडे पाही तरी तया देई समाधान. जरी चंद्रामृत होय ना गोचर तरी ते चकोर तेणे पुष्ट. कृपावलोकनी तयाच्या जी प्रीती नेणे सर्वथाती कासवीही. काय सांगू ऐसी प्रेमळ ती दृष्टी हातही किरीटी तैसे चिते. सिद्ध पुरुषांचे जैसे मनोरथ राहिले कृतार्थ होऊन या. सिद्ध पुरुष म्हणले त्यांना. अशा गुरुपदावर असलेल्या व्यक्तीला सिद्ध पुरुष म्हटलेलं आहे की ते नुसत्या दृष्टीतनं पण, दृष्टी नाही टाकली, नुसतं त्यांना कळलं अंतरंगातनं तरी त्यांचं ते काम करून मोकळे होतात कृपा करून. सिद्ध पुरुषांचे जैसे मनोरथ राहिले कृतार्थ होऊन या. तैसे ज्याचे हात व्यापार रहित जणू मौन व्रत मुकेयाचे. ना तरी जन्मांधे मिटावे नयन अग्निकाष्ठा विण विझावा की. तैसे ज्याचे हात एके ठाई स्वस्थ अकर्ता निवांत राहे जैसा. पार्था अंबरासी नखते बोचेल आघात पोचेल वायू लागी. मनी ऐसा भाव म्हणोनी साचार हालवी न कर आपुले जो. तेथ अंगावरी बैसली जी माशी झाडावे तियेसी कोठोनी है. किंवा घुंगुरोटी सारावी बाजूस भिडोनी डोळ्यास राहती जी. पशुपक्षा लागी दाखवावी भीती कोठोनी या गोष्टी घडतील. हाती दंड काठी नावडे तयासी शस्त्राची कायसी भाषा तेथे. लिलेने ही हाती धरोनी कमळ फिरवोनी खेळ करीना जो. सूक्ष्म जीवा जणू वाटेल गोफण न झेली म्हणून पुष्पमाला. फिरविना हात शरीरावरून हालेल म्हणून रोमावळी.
बघितलं या वर्णनातनं किती कोमलता आहे, की रोम सुद्धा हल्ले नाही पाहिजेत शरीरावरचे आणि म्हणून ते हात नाही फिरवून राहिले अंगावरनं. इतका कोमलपणा हृदयाचा, विचाराचा, बुद्धीचा, वागण्याचा. म्हणजे आपल्याला हे एक काय म्हणतो आपण, आपल्याला एक एक्झाम्पल सेट करून दिलेलं आहे, की ह्या इथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला. आणि जयाची या बोटावरी भली नखांची गुंडाळी वाढली गा. असो हातासी तो कर्तव्याची नाही परी पार्था पाही प्रसंग येते. जोडेल जावेत जोडले जावेत मनोभावेसाच सराव ऐसाच झाला तया. ना तरी अभय त्यावरी द्यावया त्वरित वर करी हात आपुलेच तो. त्याची परी कोणी पडला पाहून तया उचलोन धरी करी. किंवा दुःखितांचे हरावया क्लेश हळूवार स्पर्श करी त्यांसी. तोही त्याचा स्पर्श जरी वरी वरी तरी भय हरी पीडिताचे. चंद्रकिरणेही अर्जुना साचार नेणती पाझर कृपेचा त्या. मलय पर्वता वरोन जो वात मंद सुगंधित वाहत असे. तोही तया पुढे वाटेल प्रखर ऐसा सुख कर स्पर्श त्याचा. करोनिया ऐसा मृदू सुख स्पर्श पशु पक्षियांस कुरवाळी. चंदनाचा वृक्ष सर्वांगी शीतळ सर्वदा सफळ फळाविण. तैसे त्याचे हात निष्क्रिय मोकळे तरी होती भले कृतार्थ ते. असो हे वाग्जाल शब्द पांडित्य. असो हे वाग्जाल सज्जनांचे शील तैसे करतल स्वभाव येते. आता मन त्याचे सांगू जरी साचे वर्णिले कोणाचे विलास हे. मनाचं वर्णन. शाखा रूपे वृक्ष नव्हे का साचार असे का सागर जळाविण. वेगळी का होती गात्रे आणि तनू तेज आणि भानू भिन्न काय. गात्रे म्हणजे अवयव. किंवा सांग बरे रसाहुनी तोय वेगळे का होय धनंजया. म्हणून वर्णिले जे हे बाह्य भाव जाण सावयव मन चिते. भुई माझी बीज होविले जे असे. ऍक्च्युली हे वर्णन आता शरीराचं म्हणजे बाह्य स्वरूप आणि अंतर स्वरूप. गंमत अशी होते ह्या स्टेजला येऊन ती जी पर्सनॅलिटी म्हटलंय आपण 3 लोअर व्हेइकल्स ते सुद्धा मिक्सअप झाल्यासारखे होतात आत्मरूपाशी. त्यांच्यात सुद्धा त्या क्वालिटीज येतात. मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी आणि फिजिकल बॉडी हे सुद्धा आत्मरूप होतात आणि तेव्हा फिजिकल बॉडी पण ह्या पद्धतीनं काम करायला लागते. खूप मॅजिकल आहे. ती जी सोल एनर्जी आहे ती अंतर्बाह्य पॉवरफुली काम करते. मर्ज होते त्या बॉडीशी, आपल्या फिजिकल बॉडीशी, लोअर व्हेइकल्सशी आणि त्याच्यातनं सुद्धा ते प्राकट्य व्हायला लागतं एनर्जीचं. म्हणून वर्णिले जे हे बाह्य भाव जाण सावयव मन चिते. भुई माझी बीज खोविले जे असे त्याची वर दिसे वृक्षरूपे. तेच सांगितलं ना, आतमध्ये जे बीज रोवलेलं आहे तेच बाहेर फळ रूपाने वृक्षावर पण तेच. असं होत नाही की आतमध्ये आंब्याची कोय भूमीत घातली होती आणि बाहेर ऍपल लागले. कळतंय? मी तेच सांगायचा प्रयत्न करते की आत्मचं जे स्वरूप असतं ना ते गुरूंचं आत्मस्वरूपच बाह्य स्वरूप असतं त्यांचं. म्हणजे बाहेरच्या पर्सनॅलिटीमध्ये पण तेच असतं आणि सामान्य माणसाच्या बाबतीत सेमच रूल लागतो. आतमध्ये जे असतं ना तसंच मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी आणि फिजिकल बॉडी ऍक्टिव्हिटीज करत असते. कळतंय? दोन्हीकडे सेमच आहे, रूल सेम आहे. म्हणजे जर चांगलं झालं अंतःकरण आणि आत्मस्थिती उज्ज्वल असेल तर ते आपोआप रिफ्लेक्ट होणार आहे आपल्या लोअर व्हेइकल्स कडनं. व्हिजिबल होणार आहे, बाहेर येणार आहे. जसं गुरूंचं असतं आणि सामान्यांचं ते नसतं. तैसा त्यांना एफर्ट टाकावा लागतो आणि त्यांना
आतमधलं साफ केलं की बाहेरचं आपोआप साफ होतं आणि ते एकरूप होतं शरीर सुद्धा. लोअर थ्री व्हेकल्स. तैसा जाण सर्व इंद्रियांच्या द्वारा फाकला पसारा मनाचा छी. तेच सांगायचं इथे शब्दांमध्ये प्रयत्न केलेला आहे अभंगात. जरी मानसीचं अहिंसा नसेल बाहेरी येईल तरी कैसी. आतमध्ये जे असतं ना तेच बाहेर येतं. मानाने तर नका मान. त्याच्यावर किती वाद घालायचा तो घालावा, पण अंतरंगात जे असतं तेच बाहेर येतं आणि तीच एनर्जी सूर्याचा जसा प्रकाश फैलत असतो साऱ्या दुनियेत, तसंच माणसाची एनर्जी स्प्रेड होत असते समोरच्या लोकांवर. हेच सांगितलेलं आहे. मग गुरूंची तशी असते, सामान्यांची आपल्याला बघायला मिळते कशी असते. जरी मानसीचं अहिंसा नसेल बाहेरी येईल तरी कैसी. कोणतीही वृत्ती धनंजयासाचं आधी मानसीचं उठतसे. बघा हेच सांगितलंय, आतमध्ये ते असतच तेव्हाच ते बाहेर येतं. आपण म्हणतो ना माणसाला, वाद घालताना आपण या सगळ्या गोष्टी शब्दांमध्ये वापरतो. तुझ्या मनात होतं तेव्हा शब्द ओठावर आलेत शब्द रूपात. तुझ्या मनात असंच होतं किंवा तुला असं वाटत होतं म्हणूनच तू असं बघितलं, असं वागला, असं बोलला. तुझ्या मनात होतं असं आपण समोरच्याशी भांडताना बोलतो. मग लोक म्हणतात नाही मी असं कधीच नाही विचार केला, नाही मी असं कधीच नाही बोललो तुझ्याबद्दल, नाही मी असं कधीच नाही काय केलं. पण इथे हे प्रूफ आहे, सायंटिफिकली दिलेलं आहे की जे आत असतं तेच बाहेर दिसतं. आपण असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही की मी असं केलं नाही. आता त्यामुळे गेली 2 वर्ष, 2 नाही 4 वर्ष, 4-5 वर्ष आत्म्याचा अभ्यास मला खूप अनुभवांनी शिकायला मिळाला. आपल्याला वाटतं, माझ्या हे चांगलं लक्षात आलं की आत्मा एका स्थितीत असतो आणि बाहेर शरीर काहीतरी कधी कधी वेगळं पिक्चर ठेवत असतो. आणि गंमत म्हणजे असं जनरली कळत नाही ग्रॉस लेवलवर आपल्याला. पण जेव्हा आपण जर सटलकडे जायला लागतो ना किंवा काहीतरी ट्रान्झिशन जबरदस्त यायला लागतं, तेव्हा ते त्या एनर्जी सेन्स व्हायला लागतात की काहीतरी गडबड आहे. ही जी व्यक्ती बोलतीये ती आतमधनं एनर्जी का सेन्स होत नाहीये. मी मागे एक एक्झाम्पल दिलं होतं की एक व्यक्ती बोलायची माझ्याशी फोनवर, पण फोन ठेवला की मला असं नेहमी वाटायचं की अरे काहीतरी गडबड आहे. हे जे बोलतेय ना खूप स्वीट टॉक आहे, पण त्याच्या मागे काहीतरी पिक्चर वेगळंच आहे. काहीतरी वेगळं आहे, काहीतरी गडबड आहे. पण ती व्यक्ती वरनं 3 लोअर व्हेकल्स, 3 म्हणणार नाही मी, एकच लोअर व्हेकल म्हणजे फिजिकल बॉडी वेगळ्या पद्धतीनं बोलत असते, वागत असते, चेहऱ्यावर वेगळे भाव असते, शब्द वेगळे बाहेर पडत असतात. पण मेंटल बॉडी, इमोशनल बॉडी तर दिसत नाही आपल्याला. तिथे ते असतं कधी कधी, आणि कधी कधी तर ते आत्म्यात असतं. घाण आत्मा ग्रासलेला असतो लोअर व्हेकल्समुळे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या टेंडन्सीज मुरलेल्या असतात. एखादं घाणेरडं पाणी कशात मुरावं ना तसं. आणि त्यामुळे तो आत्मा तिथे काम करत असतो मेंटल बॉडी, इमोशनल बॉडीच्या थ्रू. पण बाह्य शरीर वेगळं रिॲक्ट करत असतं, वेगळं हालचाल, बोलणं, भाषा हे ते. खूप फसवेगिरीचं काम होतं आणि त्यांनी. आणि जेव्हा, आणि गंमत अशी आहे, आता त्या दिवशी म्हणजे कोणाला तरी सांगत होते मी, तर माझ्या लक्षात आलं, माझ्या तोंडातून एक वाक्य गेलं की एनर्जी आपल्याला सेन्स होते. मी काहीतरी वेगळं बोलते आता, जरा लक्ष देऊ नये का. एनर्जी जेव्हा आपल्याला सेन्स होते ती आपल्याला सेन्स होत असते, बट यू डू नॉट हॅव एनी फिजिकल प्रूफ. तुमच्याकडे प्रूफ नाहीये. मी जर एखाद्या व्यक्तीला म्हंटल XYZ पर्सनला की मला हे असं असं सेन्स होत आहे, तर माझ्याकडे प्रूफ काय आहे, मी काय प्रूफ देणार. काय असं काय काळ दिसतंय, काळ आलं बाहेर, रंग आला, लाल आलं, हिरवं आलं, पिवळं आलं, काय काय प्रूफ. एनर्जीला प्रूफ नाही देतायत. प्रॉब्लेम हा आहे, मेजर इश्यू आहे.
त्यामुळे जेव्हा आपल्याला सेन्स होतं आपणच प्रिकॉशन काहीतरी घ्यावी लागते. आपण त्या व्यक्तीला बोलू नाही शकत की हे असं आहे म्हणून. तो म्हणेल असं तर नाहीये. ही एक मेजर गंमत आहे. त्यामुळे मग वेळ अशी येते की सर्कल बदलावं लागतं आपल्याला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा स्पिरिच्युअल डिसिपलशिपच्या पाथवर अ, साधक चालायला लागतो. साधक शब्द आहे आणि डिसिपल शिष्य नेहमी फरक खूप मेजर डिफरन्स आहे दोन्हीत. डिसिपलशिपचा पाथ फार स्ट्रिक्ट आहे आणि खूप जास्त त्याच्यामध्ये टेस्ट पण येतात आणि एकदम ग्रोथ पण खूप फास्ट आहे त्याच्यात. तर जेव्हा तुम्ही डिसिपलशिपच्या पाथवर चालायला लागता ना, ऑटोमॅटिकली आपल्याला लाईफमध्ये चेंजेस येतात किंवा आणावे लागतात. दोनपैकी एक काहीतरी. आपल्याला चेंजेस आणावे लागतात. आपल्या सर्कलमध्ये, आपल्या सराउंडिंगमध्ये, आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये, आपल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. आपण कुठे जायचंय, कुणाशी मिक्स व्हायचंय, काय लोकांना भेटायचंय, कुठल्या ग्रुपमध्ये राहायचंय, हे सगळं मॅटर करतं. कारण आपण तिथे कोणाला काही सांगू नाही शकत, की तुझं असं आहे, तुझं असं आहे. लोकं म्हणतील वेडा झाला. काहीतरी उगीचच बडबडतोय. याला हे वाटतंय, त्याचं ते वाटतंय. काय प्रूफ काय? नो प्रूफ. कारण ती एनर्जी आहे. थंड वाटतंय, गरम वाटतंय, तरी आपल्याला सेन्स होतं. तरी पण त्यातनं आपण सांगू शकतो, की हा गार वारा आला हा. मग दुसरा पण म्हणतो, हो आज छान गार वारा आहे. वारा गार आहे. म्हणजे काय? पुन्हा तिथे प्रूफ आहे, की त्वचेला स्पर्शातनं कळतंय. पण एनर्जीला कळत नाही. एखादा माणूस हसत असेल आणि त्याला मनातनं राग आलाय आणि तो तुम्हाला कळतोय. आपण त्याला म्हणलं तुला राग तर आलाय, तू हसतोयस पण. तो म्हणेल नाही, मी तर हसतोय. तिथे काय प्रूफ आहे? अशी गंमत आहे. त्यामुळे खूप विचार करूनच पावलं पुढची उचलावी लागतात आणि मग तिथे काही रूल्स रेग्युलेशन्स डिसिप्लिन येतो आणि तो अप्लाय करावा लागतो. तिथे काही करू नाही शकत आपण. ही स्थिती कोणाची होते? ही जी पोझिशन सांगितली ना, तर गुरूंनाच ठेवलंय मी त्या पोझिशनवर, कारण दुसरं कोणी असू नाही शकत. गुरु पोझिशनवर पोचताना म्हणजे आत्मा पोझिशन नाही म्हणत आहे मी, कळून घ्या तुम्ही काय बोलायचंय मला. त्या लेवलचं सोल डेव्हलपमेंट, सोल इव्होल्युशन पर्यंत स्टेज पर्यंत जाताना मधल्या रस्त्यात आपल्याला बरेच चेंजेस कट कट ऑफ करावे लागतात. काही एरियाज काही डिस्कनेक्ट करावे लागतात, काही चेंजेस, काही ऍड ऑन करावे लागतात, काही गोष्टी बरेच चेंजेस करावे लागतात. रिडिझाईन करावं लागतं आपल्या लाईफला, आपल्या सराउंडिंगला, आपल्या ऍटमॉस्फिअर मधल्या लोकांना, आपल्या ऍक्टिव्हिटीजना सारखं रिडिझाईन करावं लागतं. काही काही दिवसांनंतर, महिन्यांनी, वर्षांनी. हे करावंच लागतं. हे मस्ट आहे. जोपर्यंत तुम्ही त्या पर्टिक्युलर अनटच स्टेजवर जात नाही. आणि आता इथे जे गुरु आहेत, जसं मी माझ्या गुरूंचं एक्झाम्पल दिलं, तिथे मग ते अनटच्ड असतात. कारण ते अवतार फॉर्म मध्ये येतात. त्यांची कॉझल बॉडी मर्ज झालेली आहे. त्यांना त्यांना संसर्ग होत नाही. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाहीये तिथे. पण त्या पाथपर्यंत, त्या स्टेज पर्यंत डिसिपलला फार प्रिकॉशन घ्यावी लागते. आणि ते काही चुकीचं नाहीये. आपण जे चेंजेस करतो आपल्या ह्याच्यात, ते मस्ट आहेत. तेही सांगितलेले आहेत आध्यात्मिक ग्रंथांमध्ये, स्क्रिप्चर्स मध्ये. कारण त्याच्याशिवाय आपलं प्युरिफिकेशन नाही होऊ शकत आणि आत्माचा प्रकाश बाहेर नाही येऊ शकत. हा मेजर प्रॉब्लेम आहे. कारण काय होतं, त्या एनर्जीज आपल्याला कंटॅमिनेट करतात लोअर बॉडी व्हेकल्सच्या, दुसऱ्याच्या, आणि आपल्याला खाली खेचतात किंवा आपल्या एनर्जी सिस्टम आणि आपल्या सिस्टम मध्ये चेंजेस करतात. मग सगळं बेकार होतं. त्यामुळे तर ते करावंच लागतं, त्याला काही इलाज नाहीये. एरवी जे पार्था मानसीच नाही, उमटेल काही वाचेसी ते. भूमी माझी बीज पेरिल्या वाचून, अंकुर कोठून उगवेल. नदी उगमीच आटोनिया जाय, तरी ओघी तोय मग कोठे. जाता देहातून निघोनिया प्राण, चलन वलन उरे कैसे. म्हणून मनाचे मनपण नाही, तरी वाया दाही इंद्रिये ती. बाहुली ती जैसी सूत्रधारा विण, असोन नसोन सारखीच.
तैसे सर्वेंद्रिय भावासी केवळ मन चित्ते मूळ जाण पार्था. मनच नाचवतं. 10 इंद्रियांना 10 इंद्रियांना 11वं मन नाचवतं आणि त्या मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला डिसिप्लिन अप्लाय करावं लागतं. कारण मन हे काही सटल आहे. हे ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट आहे. मन असा काही प्लॅटफॉर्म आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तो फार काय म्हणतो सेन्सिटिव्ह एरिया आहे आपल्या सिस्टम मधला मन हा. आणि त्याच्यावर ऍप्लिकेशन होतं एनर्जीचं. ते टच करतात तिथे एनर्जी आणि आपल्या सिस्टम मधल्या या सटल प्लेनला मन नावाच्या माइंड नावाच्या हलवून सोडतात आणि त्यांनी सगळी 10 इंद्रिया हलतात आणि सगळा कारभार व्यापार सगळा गडबडतो. वासनेच्या रूपे असे आत जैसे बाहेरी ते तैसे दृश्य होय. होताची सुगंध परिपक्व भला जैसा तो निघाला घमघमत. तैसी अहिंसा ती बाणता अंतरी प्रकटे व्यापारी इंद्रियांच्या. म्हणून इंद्रिये अहिंसे लागीच मानोनी असाच निजधन. करी ती तयाचा अखंडित वेच तरी संपेनाच भांडवल. अपार भरती दाटता सागरी सागरची भरी हाड्या जैसा. तैसे अहिंसेने पूर्ण होता मन अहिंसा संपन्न इंद्रियेही. जैसा धरोनिया बाळकाचा हात पंतोजी लिहित आपणची. तैसे दयालुत्व मनेची आपुले सर्वथा आणिले हातपाया. एकदा आतमध्ये सिस्टम फिक्स झाली, आत्मस्थिती एकदा फिक्स झाली की मग बाहेरच्या ह्याच्यातनं रिफ्लेक्ट होऊन सहज काम सुरू होतं. पण त्या स्टेजवर पोचायला जिथे ही सांगितलेली स्टेज आहे, जी स्थिती आहे आत्म्याची आणि पूर्ण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची, त्या स्थितीत पोहोचण्यासाठी आपल्याला सतत काम करावं लागतं स्वतःवर. आणि म्हणून त्याचं एक्झाम्पल सेट केलंय की कुठे पोचायचंय आणि त्याच्यासाठी आपण हा अभ्यास करतोय. तैसे दयालुत्व मनेची आपुले सर्वथा आणिले हाता पाया. मग तया हाता पायांची अठाई तेची जन्म देई अहिंसेते. मग ऍक्शन मध्ये येतं आतमध्ये एकदा सेट झालं की. म्हणून या तेथे तुझ गुडाकेशा सांगोनी अहिंसा इंद्रियांची. तया ज्ञात्याची या मनाचेची जाण उघड दर्शन घडविले. ज्याच्या ठाई ऐसा मने देहे वाचा संन्यास हिंसेचा देखशील. ज्ञानाचे विस्तीर्ण मंदिर तो जाण तोची पार्था ज्ञान मूर्तिमंत. अहिंसा म्हणोनी ऐकावी जिकानी सांगावी वर्णोनी ग्रंथाधारे. पाहावी ती ऐसे जरी वाटेसाच तरी तयासीच पाहावेगा. ऐसे पार्था लागी सांगितले देवे तेमी निरूपावे एके एके बोले. परी येथे फार झाहला विस्तार क्षमावे साचार मज तुम्ही. हिरव्या कुरणी नादावले गुरु तैसे जैसे मागे फिरू विसरते. नातरी पाखरू जैसे का अंबरी मारिते भरारी वायू वेगे. प्रेम भरे तैसे येऊनी स्फुरण चाखोनिया भिन्न भिन्न रस. गेली वहावत मती माझी येथे वाटेल तुम्हा ते अनावर. परी तैसे नोहे ऐका श्रोते जन असेची कारण विस्तारासी. का मी विस्तार केला? मला वाटेल मी भरकटत गेलोय असं वर्णन करता करता, पण तसं नाही झालेलं. कारण आहे काहीतरी. परी तैसे नोहे ऐका श्रोते जन असेची कारण विस्तारासी. एरवी तीनची अक्षरा वाचोन पाहू जाता सान दिसे कोणा. परी नाना मते काढावी फोडून तेव्हाची दिसोन येई स्पष्ट. आपुल्याची बळे बोले न हे बोल तरी ते मानेल कैसे तुम्हा. रत्न पारख्यांच्या गावी गंडकिते दुर्मिळ पुसते निघे जेथे. तेथे स्फटिकासी विचारितो कोण काय मोठेपण तेथे त्याचे. कापुराचा गंध मंद वाटे जेथे कोण पुसे तेथे पिठा लागी.
म्हणून केवळ आवेशाच्या भरे बोले न हे सारे जरी येथ तरी काय तया तुम्ही संतजन वक्तृत्वासी मान डोलवाल सामान्य विशेष कालविले जरी नावडेल तरी तुम्हासी ते शुद्ध सिद्धांतात शंकेचे गदळ जरी अळूमाळ मिसळेल तरी ते जाईल येथे अवधान मागे परतोन एकाएकी साचले शेवाळ जळी जिये ठाई तैसे हंस काही करतील नातरी चकोर उघडी ना तोंड चंद्र ढगा आड देखोनिया तैसे गीता तत्व निरूपणी येथे उरेल शंकेते जरी जागा तरी ग्रंथाच्या या करोनी अवेर वरी मज वर रागे झालं जरी ना करीन शंका निरसन ऐसी विचारोन नाना मते तरी तेणे तुम्हा सज्जनांची प्राप्ती न होय निश्चिती मज लागी तुम्ही मज नित्य असावे प्रसन्न सर्व हे व्याख्यान ह्याची साठी तुम्ही गीतार्थाचे सोयरे सोयरे जाणून गीतेचे व्याख्यान आरंभिले आता कृपारूप सर्वस्व देवोन न्याल सोडवोन गीतार्थाते नवे ग्रंथ हा तो कृपेचा जामीन ऐसे समजोन बोलतो मी सर्वस्वाचा लोभ धरोनी साचार कराल अभेर जरी याचा तरी जी गीतेची तीच माझी गती ऐसे मज प्रति वाटेसाच काय सांगू फार कृपा व्हावी प्राप्त म्हणून निमित्त ग्रंथाचे हे तुम्ही रसिकांनी डोलवावी मान शोधावे व्याख्यान ऐसे लागे म्हणून या येथे मतमतांतरे जाणोनी विस्तारे बोलू गेलो तव ते व्याख्यान वाढले बहुत राहिला श्लोकार्थ एकीकडे तरी बाळकाते क्षमा करा माते थोर तुम्ही श्रोते संतजन कालविता घास सापडे हरळ काढाया तो वेळ लागे जरी तरी काय तेथे कोणा द्यावा दोष खावे सावकाश हेची योग्य दिसावया बरा ऐसा सावचोरा चुकवोनी घरा यावयासी लागला विलंब पुत्रा लागी जरी कोपेल का तरी माता त्यासी आला सुखरूप घरासी म्हणून तितो निंब लोण उतरिल असो जरी नोहे तैसी माझी बोली तरी क्षमा केली भली तुम्ही त्यांनी खूप जास्त एक्सप्लेनेशन दिलं आणि लांबण लावली म्हणून ते क्षमा मागून राहिले पण त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून डिटेलमध्ये सांगणं आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय शिकणार कसे साधक त्यामुळे प्रत्येक बारीक 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 पॉइंट त्यांनी इथे दिले आणि त्याला वेळ खर्च झाला म्हणून ते क्षमाही मागून राहिले पण ते आवश्यक आहे तरी आता ऐका बोलिले जे देव त्याची तुम्हा सर्व निरूपीन म्हणे ज्ञानदृष्टी संपन्न तू पार्था तरी देई आता अवधान करू तुझ साच ज्ञानाची ओळख ज्ञान तेगा देख ऐसे असे आता ते ज्ञानाबद्दल बोलतायत ज्ञान काय असतं तरी नांदे जेथ क्षमा अनाक्रोश जाण तू अशेष ज्ञान तेथे वाढे लक्ष्मी जैसी भाग्यवंता घरी किंवा सरोवरी कमळेणी आता हे जे वाक्य आहे ना इथे तरी नांदे जेथ क्षमा अनाक्रोश जाण तू अशेष ज्ञान तेथे आता बरेच जण ज्ञानी असतात प्रत्येकाकडे ज्ञान खूप हुशार आजकाल लोक असतात ठिकठिकाणं मी आध्यात्मिक ज्ञानाबद्दल नाही बोलत आहे ओव्हरऑल इंटेलेक्च्युअल पीपल प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असलेला मनुष्य पण जर त्याच्याकडे क्षमा करण्याची पात्रता नसेल तर ते सगळं मिळवलेलं ज्ञान व्यर्थ आहे क्षमादान करता आलं पाहिजे सगळ्यात मोठं ज्ञान हे आहे की समोरचा आणि आपण एकच स्वरूप आहोत किंवा सारखेच आहोत क्षमा करता आली पाहिजे जरी रागवलं तरी क्षमा करता आली पाहिजे चूक झाली तरी क्षमा करता आली पाहिजे सगळ्यात मोठी काम आहे अवघड जातं लोकांना मी बघितलंय माफ करणं फॉरगिव्ह करणं सगळ्यात मोठं संकट आहे आता आजच्या जगात दुनियेचं लोकांचं अक्षरशः मी असे एक्झाम्पल्स बघितलेत हिलिंग केसेस मध्ये
माफ नाही करू शकत. सरळ सांगायचं, बाकी काही सांगा, मी अमुक व्यक्तीला माफ नाही करू शकत, सॉरी. अरे काय प्रॉब्लेम आहे? पण क्षमा करणं, करता ज्याला येतं ना, त्याच्याकडे खूप मोठं धन आहे असं मी समजते. आणि सगळ्यात मोठं ज्ञान त्याच्याकडे आहे, जो क्षमा करू शकतो सहज. क्षमा, सहज क्षमा. साचलंच नाही पाहिजे. आणि हे कधी ही क्षमा, क्षमा करणं म्हणजे सोडून देणं इनडायरेक्टली. आणि सोडून देणं म्हणजे रिलीज करणं. सोडून देणं म्हणजे काही लोक म्हणतात, हो आता ते काय जुनं झालं ती घटना, त्याला दिवस झाले, महिने झाले, वर्ष झाली, आता काय ते अमुक व्यक्ती तिकडे आहे, मी इकडे आहे, काहीच नाही, आता आमचा काही संबंध नाही, आम्ही सगळं सोडून दिलं. पण रियालिटी माहिती ते सोडून नसतं दिलेलं, ते नेक्स्ट लाईफ मध्ये येतं कोणतरी व्यक्ती, ती डोक्यावर बसायला येते ती व्यक्ती. गंमत आहे ही सगळी. आत्ता आपण देतो सोडून, पण ते सोडून म्हणजे धागा सोडून दिलेला असतो. त्या धाग्याने पुन्हा वस्त्र विणलं जाईल हे माणसाला माहिती नसतं. आपण धागा कट करतो आणि सोडून देतो. नीट समजा मी काय बोलते. आपण त्या व्यक्तीशी संबंध तोडतो आणि त्याला सोडून देतो. म्हणजे एखादा धागा असा हवेत आपण सोडून दिला, युनिव्हर्सच्या प्लेनवर, इनकम्प्लीट आहे तो, डिस्कनेक्ट केलेला धागा. तो पुढच्या लाईफ मध्ये स्टोरी कंप्लीट करायला येतो. ही गंमत आहे. म्हणून साठी फॉरगिव्हनेस, क्षमा केल्याने ना तो धागा अर्धवट सुटून जात नाही. तुमच्याकडनं प्रॉपरली त्याला ऍप्लिकेशन होऊन तो डिझॉल्व्ह होऊन जातो. ही गंमत आहे ऍक्च्युली त्याच्या मागची. आणि म्हणून रिलीज करता आलं पाहिजे. आता आता आपण सतत ना, मागे एक्झाम्पल मी दिलाय आणि मला म्हणजे खूप आवडता हा कॉन्सेप्ट, मी अनेक वर्ष आता कॅरी करते, की गंगेसारखं हृदय आणि गंगेसारखं अंतःकरणाची स्थिती पाहिजे. गंगा, मा गंगा म्हणजे नदी म्हणतो आपण, गंगेसारखं. आता गंगा जेव्हा सोडून देते, ती घाण वापस तिच्याकडे येत नाही, ती जाऊन समुद्राला मिळते. आणि समुद्र कोण आहे? परब्रह्म. ती तिकडे जाते सीधी, त्याच्यात मिक्सअप होऊन जाते. तसं आपल्याला गंगा बनता आलं पाहिजे. आपण धागा हवेत नाही सोडायचा आहे, डिस्कनेक्ट करून त्याला पूर्ण अटेंड करायचंय त्या इश्यूला, त्याला रिलीज करायचंय. क्षमा मागण्याच्या प्रोग्राम मध्ये, फॉरगिव्हनेसच्या प्रोग्राम मध्ये टू साइडेड आहे ती. क्षमा मागणे आणि क्षमा करणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण माहिती, मला क्षमा कर, मला, अरे पण त्या व्यक्तीला पण आपण हर्ट केलं तर त्या व्यक्ती नाही, काय म्हणते मी, आपण क्षमा मागतो की मला क्षमा कर, पण त्या व्यक्तीला पण आपण क्षमा केलं पाहिजे ना, माफ केलं पाहिजे ना. तर ते टू साइडेड आहे फॉरगिव्हनेस प्रेयर. आस्किंग फॉर फॉरगिव्हनेस आणि गिव्हिंग फॉरगिव्हनेस. फॉरगिव्ह करणं, तर ज्याच्याकडे ज्ञान असतं ना, तो क्षमाशील असतो. काही लोक रागाने पण हात जोडून पाठवतात, माफ कर बाबा, चुकलं आमचं, असं करून. कळतंय ना कसं? काही असे येतात आपल्याला अनुभव जगात जगताना, जोरात हात जोडून लोक माफ कर किंवा मेसेज मध्ये असं असं रिॲक्ट करतात. पण ती क्षमा नाहीये, अजिबात नाहीये. क्षमा ही आत्म्याची मागितली जाते. क्षमेच्या प्रार्थनेमध्येच आपण म्हणतो, आय सॅल्यूट डिव्हिनिटी विद इन यू. तुझ्या आतलं ब्रह्मतत्वाला मी नमन करते, जे काय असेल ते. तुमच्या आत्म्याच्या परब्रह्म तत्वाला मी नमन करते. आपण सारे सोल फॉर्म मध्ये आहोत आणि आपण चिल्ड्रेन ऑफ द मोस्ट हाय, परब्रह्मन. आपण त्याची लहान बाळ आहोत, त्याचे अंश आहोत. वी ऑल डू मिस्टेक्स.
आपण सगळे चुका करतो जगताना. अँड वी लर्न अँड ग्रो थ्रू अवर मिस्टेक्स. आपण आपल्या चुकांमधनं शिकतो. लहान मूल पडतं पडतं आणि चालायला शिकतं ना. ते काही चुका होणं हे काही चुकीचं नाही आहे, ते एक्सपेक्टेड आहे. त्याचाच अर्थ ग्रोथ होतीये. चुकणं म्हणजेच ग्रोथ होतीये. ठेच लागल्याशिवाय दगड पाहणं कळत नाही माणसाला. तोंड वर करून चालणं होतं. ठेच लागली की माणूस खाली बघायला लागतो. म्हणजे तो शिकला, तो लर्न करतोय, तो ग्रो करतोय, तो अंडरस्टँड करतोय. आय हॅव लर्न माय मिस्टेक. माझी चूक माझ्या लक्षात आलेली आहे की मी कुठेतरी चुकलं आहे. कुठेही असू शकतं, मेंटली, फिजिकली, इमोशनली, स्पिरिच्युअली आपली चूक झालेली आहे. आणि म्हणून तुला हर पद्धतीनं दिलेल्या दुःखाला, मानसिक, शारीरिक, आर्थिक, वैचारिक, आध्यात्मिक जे काही दुःख तुला झालं असेल त्यासाठी मी क्षमा मागत आहे, मला कृपया क्षमा कर, असं आत्म्याला आवाज द्यावा लागतो. तेव्हा ती क्षमा आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपण असेच धागे सोडून द्यायचे नाही. धागे सोडल्यानेच पुढच्या जन्मात ते माणसं येतात. ते इनकम्प्लीट बिझनेसेस आहेत, ते कम्प्लीट करायला येतात. आणि म्हणून इथे म्हणलंय, तरी नांदे जेथ क्षमा आक्रोश. आक्रोश न करता केलेली क्षमा. जाण तू अशेष ज्ञान तेथे. तेच ज्ञान आहे जिथे क्षमाशीलता आहे. वाढे लक्ष्मी जैसी भाग्यवंता घरी किंवा सरोवरी कमळिणी. तैसी क्षमा वृत्ती जयाची आठाई दिसेंदिस होई वृद्धिंगत. तयाचे लक्षण तुझ आकळेल ऐसे स्पष्ट बोलेन मी. जैसा आवडता अलंकार देही तैसे सर्व काही साहे जोका. त्रिविध ही ताप आदळता शिरी हालेना अंतरी अणुमात्र. जेवढा संतोष होता इष्टप्राप्ती संतोष अनिष्टी तेवढाच. मान अपमान समान मानन करी जो सहन समाधाने. निंदा आणि स्तुती सुख आणि दुःख सारखीच देख जया लागी. आणि हे कोण क्षमा करू शकतो? ज्याला ज्याची वृत्ती स्थिर आहे. त्याला वर खाली, गरम थंड, मान अपमान, निंदा स्तुती, सुख दुःख हे वर खाली काही आहेच नाही, सगळं समान आहे. स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ, या बऱ्याच कॉन्सेप्ट सांगितलेल्या आहेत आधीच्या अभ्यासात. आणि तिथेच क्षमा होऊ शकते. ज्याला जो जो अगदी प्लेन आहे, त्याला काही उंच सखोल काही काही आहेच नाही, खोलगट उंच काही आहे नाही, वर खाली काही नाहीये, तो सपाट आहे, समान आहे. त्याच्याकडेच क्षमा असू शकते. किंवा ज्याला दुसरा व्यक्ती, ज्याला आत्मा कळलेला आहे त्याला क्षमा करतो, क्षमाशील असतो, क्षमादान सहज करू शकतो. काय शिखरांचा आपुल्या साचार वाटत असे भार मेरू लागी. वराहावतारा काय जड वाटे दंताग्री पृथ्वी ते धरावया. चराचर भूते वाहुनीय काय दडपली जाय वसुंधरा. तैसी नाना द्वंद्वे जरी झाली प्राप्त तरी नाही होत कष्टी कदा. जळे जळे घोगावत नदी नद आले सागरे घेतले सामावूनी. तैसे धनंजया जयाची अठाई न सहाणे नाही काही एक. आणि सर्व काही साहतो आपण ऐसे ही स्मरण नुरे जया. आपण खूप सहन करतोय, सहन करतोय, सहन करतोय, हेही तिथे राहत नाही. कारण त्याच्या मागचं कारण माहिती असतं. कारण काय आहे, हे आपल्या बरोबर घडतंय त्याचं कारण काय आहे. कारण ज्याला आत्मा कळतो त्याला ते मेसेजही घेतात. कारण त्याला तो प्युरिफाईड असतो, तर त्याला डायरेक्ट कळत असतं ह्याचं कारण काय, हे का या घटनेचं कारण काय, हे असं आपल्या बरोबर घडतंय त्याचं कारण काय. आणि सर्व काही साहतो आपण ऐसेही स्मरण नुरे जया. सुख दुःखाधिक जे जे होय प्राप्त रूप ते समस्त आपुलेची.
माननीय ऐसे आत्मतुष्ट राही, साहतो हा नाही अभिमान, ऐसी क्षमावृत्ती जयाची अठाई, दिसोनिया येई प्रिय पार्था, तयाची या योगे ज्ञानासी ही जाण, आले थोरपण आगळेची. तिथे ज्ञान आहे ह्याची पूर्ण खात्री ठेवावी. जरी तो मनुष्य खूप शिकलेला नसेल, अडाणी असला, पण तो क्षमा करू शकत असला, तरी त्याचा अर्थ समजून घ्यायचा की त्याला काहीतरी उच्च ज्ञान नक्की आहे आत्म्याला. प्राणाचे सौजन्य धनंजयासाचं, असे सारखेच सर्वा ठाई, किंवा प्राण्यांचे का पाहून या तोंड, देतसे उजेड चंड रश्मी सूर्य. आपण इथे थांबूया. हा बोल, आता बोल. मला एक शंका अशी विचारायची आहे हम्म. की मग अशी तू बोलताना एक असं म्हणालीस की कधी कधी आत्म्याच्या पातळीवर पण ती पोचलेली असते घाण, म्हणजे आत्म्यात पर्यंत ते हो गोष्टी हो गेलेल्या असतात हो. तर मला ते एक विचारायचे की आत्म्यात कशी काय घाण असू शकते, कारण तो परमात्म्याचा अंश आहे. हम्म. तर त्याच्यामध्ये ती इनहेरंट क्वालिटीज त्याच्या म्हणजे असतात परमात्म्याच्या, की ज्याच्यामध्ये त्या 7-8 क्वालिटीज म्हणजे ज्ञान, लव, काइंडनेस वगैरे आपण ज्या 8 म्हणतो आत्म्याच्या क्वालिटीज, हम्म. तर त्या त्याच्यामध्ये इनहेरंटली असल्यामुळे मग हे कसं, म्हणजे ही नक्की काय असतं आत्म्या, ती घाण पोचलेली असते म्हणजे नक्की काय असतं? बरोबर आहे. चांगला प्रश्न आहे खूप. ऍक्च्युली होतं काय माहितीये का, मेनी 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 इन्कारनेशन्स घेऊन 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 ना तो बरबटलेला असतो, आणि म्हणून आपल्याला प्युरिफाय करावं लागतं. आत्म्याच्या म्हणजे इनकार्नेटेड सोल, आत्मा म्हणजे खाली आलेला इनकार्नेटेड पार्शल आहे ना त्याचा पार्ट, तो तर डर्टी झालेला असतो. प्युअर पार्ट जो म्हणतो ना आपण, तो प्युअर पार्ट हायर सोल आहे. तो आपल्याला कम्युनिकेट खाली आलेल्या अंशाला कम्युनिकेट तेव्हाच करू शकतो जेव्हा लोअर व्हेइकल्स क्लीन असतात, आणि तो कम्युनिकेट करू शकतो. आणि तिथून आपलं प्रॉपर डाउनलोडिंग अँड अपलोडिंग, आता या कॉन्सेप्ट अजून आलेल्या नाही आहेत आपल्या अभ्यासात, पण ह्या आहेत. एका स्पिरिच्युअल स्टेज नंतर अपलोडिंग स्टार्ट होतं पहिले. अपलोडिंग म्हणजे खाली अनुभव आला, एक्सपिरियन्स घेतला, आत्मा अनुभव वर अपलोड करतो हायर सोलला. ठीक आहे, अपलोडिंग होतं सगळ्याचं, सगळ्या अनुभवांचं. पण त्याच्या पुढची स्टेज येते डाउनलोडिंग. म्हणजे मी वर एक मेसेज पाठवला, तर तो मला त्याच्यावर दुसरा मेसेज पाठवतो, तो गायडन्स येतो, तो डाउनलोडिंग म्हणतो आपण त्याला. तर ते डाउनलोडिंग स्टार्ट होतं. मग तिकडनं काय मेसेज येतोय, नाही तू हे कर, तू ते कर, म्हणजे सगळे मेसेजेस प्रॉपर यायला लागतात. आणि तेव्हा तो प्युरिफाईड म्हणजे काफी लेवलवर इनकार्नेटेड सोल झालेला असतो, तेव्हाच डाउनलोडिंग स्टार्ट होतं. आणि मध्ये ह्या रस्त्यामध्ये कोण आहे, अपलोडिंग आणि डाउनलोडिंग कुठून होत आहे, तर स्पिरिच्युअल कॉर्ड, जी त्या दिवशी मी इमेज मध्ये वर डोक्यावर केसासारखी होती ना, ती 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 ब्रॉड व्हायला लागते. ठीक आहे, ती ब्रॉड व्हायला लागते तेव्हाच जेव्हा प्युरिफिकेशन एका पर्टिक्युलर चांगल्या स्टेज पर्यंत झालेलं असतं. कारण का, तर वर्ण एनर्जी यायला लागते, ती खाली ऍब्सॉर्ब व्हायला लागली की वर्ण फ्लो वाढतो. आणि वर्ण फ्लो वाढला, आपलं कनेक्शन, आपलं रोजचं म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपला संबंधच घ्या, आता एक्झाम्पल द्यायचं तर आता तू आणि मी आहे. ठीक आहे, तू कधीतरी वर्षातनं मला एकदा फोन करतेस, म्हणजे काय की आपली स्पिरिच्युअल कॉर्ड अगदी थीन केसासारखी आहे, त्यातनं काही फ्लो येऊन नाही राहिला. मेसेज असतात ना, तुझ्याकडनं माझ्याकडे मेसेज येतोय ना, माझ्याकडनं चांगली माहिती तुला जाते. अपलोडिंग अँड डाउनलोडिंग, तू डाउनलोड करतेस आणि मला माहिती देते, तू अपलोड करतेस. ठीक आहे, तू कधीतरी फोन करतेस 2-4 महिन्यातनं एकदा, तर तो कधीतरी कनेक्शन बनतंय. पण जर तू रोज ग्रॅज्युअली तू महिन्यातनं एकदा फोन करायला लागलीस, मग 2 आठवड्यातनं एकदा व्हायला लागला, मग आठवड्यातनं एकदा व्हायला लागला, मग
आठवड्यातनं 2-4दा वाढला म्हणजे आणखीन 2-4दा व्हायला आणि मग रोज दिवसातनं एकदा आपल्याला आठवण येतेच या व्यक्तीची. मग कधी कधी हम्म. आपण म्हणजे आता नवीन लग्न झालेल्या मुली आईशी बोलत असतात. अगदी नवीन लग्न होतं तेव्हा वर्षभर, 2 वर्ष, 4 वर्ष रोज आईशी बोलायचं. एका पर्टिक्युलर वेळेला सगळे घरातनं गेले की रोज आईशी बोलणार, कनेक्शन स्ट्रॉंग. दुसरं एक्झाम्पल देते. मग काही दिवसांनी हम्म. ती मुलगी संसारात रुळायला लागली की मग आठवड्यातनं 2दाच फोन होतोय, अगं आई वेळच नाही मिळून राहिला. मग काय आणखीन बिझी झाली, मुलं बाळ झाली की महिन्यातनं एखाद 2 फोन होत आहेत. मग काय परदेशी निघून गेली तर आणखीन हम्म. रेअर फोन व्हायला लागली. कळतंय? हे असं आपलं आणि त्याचं हायर सोलचं कनेक्शन असतं. जेव्हा आपण डेली कम्युनिकेट करायला लागतो तर ती स्पिरिच्युअल कॉर्ड, रिलेशन जसं मोठं होतं ना, मग घट्ट होतं आपलं नातं मैत्रिणींचं. हा आम्ही बेस्ट फ्रेंड्स आहोत हं. मग पक्क स्ट्रॉंग. मग अगदी एकीला आठवण झाली की दुसरीला लगेच कळतं. मला हृदयात आठवण झाली तर तुला लगेच कळेल, कारण आपलं रोजचं कम्युनिकेशन आहे. कळतंय? तर हम्म. रोज तुझं आणि परब्रह्माचं, किंवा परब्रह्म म्हणजे परब्रह्माच्या मध्ये पहिला तर हायर सोल आहे. तर हायर सोलचं रोज तुला आठवण व्हायला लागली आणि रोज तुझं कनेक्शन बनायला लागलं की तुझ्या मनात आलं की त्याला कळतं, त्याच्या मनात आलं की तुला कळतं. मग ते अपलोडिंग डाउनलोडिंग, अपलोडिंग डाउनलोडिंग फटाफट 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 व्हायला लागतं. त्याला आपण म्हणतो इंट्युइशन, गायडन्स म्हणतो, मेसेजेस हम्म. म्हणतो. ते तिकडनं यायला लागतात. हम्म. असं कर, असं नको करू. हा बघ, हा माणूस आलाय, ह्याचं हे रिलेशन आहे, ह्याची ही बॅकग्राऊंड स्टोरी आहे. मग अगदी पूर्वजन्म पण कळायला लागतात की अरे ही घटना घडली आहे, ह्याच्या मागे कोण आहे, हे का घडतंय, अमुक व्यक्ती माझ्या लाईफमध्ये का आली आहे, त्याच्याबरोबर आपल्या संबंधांमध्ये हे का होतं. अगदी मी रियालिटी सांगते, मी ऍक्च्युली बोलतेय एक्सपिरियन्स हम्म. वरनं. इतकं क्लिअर 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 कम्युनिकेशन स्टार्ट होतं आपलं हायर सोल कडनं. आणि हायर सोल कडे सारा डाटा आहे ना आपल्या अनंत जन्माचा, कारण आपण अपलोड करतोय रोजची इन्फॉर्मेशन प्रत्येक जीवनामध्ये. त्यामुळे त्याच्याकडे हम्म. पूर्ण इन्फॉर्मेशन असते. तो आपल्याला पूर्ण गाईड करायला लागतो. आता असं कर, आता असं कर. तर तू ऐकू नको, तुला चुकीचा मेसेज दिला जातोय. तू इमोशनल बॉडीला कंट्रोलमध्ये ठेव, तुझ्या मेंटल बॉडीला कंट्रोलमध्ये ठेव. हे सगळं तिकडनं यायला लागतं. तेव्हा मग ते एकरूप, म्हणजे नदी 2 स्ट्रीम एकत्र होऊन प्युअर फ्लो स्टार्ट झाल्यासारखं होतं. आणि तेव्हा तो इनकार्नेटेड सोल प्युरिफाईड होतो. अदरवाईज तो कंटॅमिनेटेड असतो, कंटॅमिनेटेड वॉटर सारखा डर्टी असतो. कारण तो लोअर बॉडीजच्या कलरमध्ये रंगलेला असतो, तो डर्टी असतो. आणि जेव्हा तो त्या कलर मधनं बाहेर यायला लागतो आणि त्याच्या मेन स्ट्रीमला कनेक्ट होतो, मेन फोर्सला कनेक्ट होतो, तेव्हा तो प्युरिफाय व्हायला लागतो. कारण तिकडनं कळायला लागतं ना की अरे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे नको करू, हा कलर ह्याच्यातनं मिक्स होतोय, त्या इमोशन मधनं डार्क कलर हे होतोय आपल्या ह्याच्यात, आपल्या आत्मा घाण होतोय, आपलं सगळं सिस्टम घाण होत आहे, आपली एनर्जी सूर्यावर ढग येत आहेत. हे सगळं कळायला लागतं. आणि त्यामुळे मग ते एक ना गोडी लागते. इनकार्नेटेड सोलला हायर सोलशी कनेक्शन स्ट्रॉंग झाल्यानंतर रोज भेटण्याची गोडी लागते. आणि जसे आपण आपल्या जागेवर बसतो पर्टिक्युलर वेळेला, पर्टिक्युलर जागेवर, पर्टिक्युलर स्थितीमध्ये, झपकन कनेक्शन बनतं. जसं नेटवर्क आहे हम्म. टेलिफोनचं, तसं या पद्धतीनं सोलचं काम होतं. आणि म्हणून सोल डर्टी झालेला असतो. त्या डर्टी सोलचा इम्पॅक्ट बाकीच्या सोलवर होत राहतो. मग बिहेवियर थ्रू, म्हणजे आपल्या एनर्जी बॉडीच्या थ्रू सगळं प्रोजेक्ट केलं जातं. असं आहे सगळं. ओके. हम्म. त्यासाठी कनेक्शन स्ट्रॉंग होणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून प्रॅक्टिस, म्हणून डेली मेडिटेशन अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत. 10 मिनिटं तरी बसा, आपण बसा, शांत बसायचं आणि कनेक्ट करायचं वर. क्राऊन चक्र किंवा अबोव क्राऊन पण आहेत, बरेच सेंटर्स आहेत त्याचे, ग्रॅज्युअली ते ओपन होतात कॉस्मिक पर्यंत. तर ते ते बसलंच पाहिजे. मला गरज नाही म्हणणं किंवा मला आवश्यकता नाही वाटत, मला वेळ नाही मिळत, मला जमत नाही, हे म्हणणं म्हणजे आपण आपल्या मेन सोर्सशी डिस्कनेक्टेड राहणं आहे. आणि मग भरकटल्यासारखं. जसा पतंग तुटला, दोर तुटला पतंगाचा की तो भरकटतो, कुठेतरी जाऊन पडतो, मग त्याला अवघड आहे, मग पुन्हा इनकार्नेशन वेस्ट होतं. भरकटून कुठे जाऊन पडलं, डिस्कनेक्ट झालं,
तर इन्कार्नेशन बेस्ड. आता हेच सेम गुरूंशी होतं एका पर्टिक्युलर स्टेज नंतर, जेव्हा हायर सोलशी कनेक्शन बनलं, त्याच्या नेक्स्ट स्टेज आहे गुरूंशी कनेक्ट, म्हणजे परब्रह्माशी कनेक्शन. ते सुद्धा मेनी इन्कार्नेशन्स असतात. त्याच्यामध्ये सुद्धा गंमत अशी आहे, आता मी जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून शेअर करते, की आपले गुरु, जे मी नेहमी बोलते की तुमचे सगळ्यांचे गुरु तुम्हाला बघतायत. ठीक आहे, आता गुरु बघतायत ते तुम्हाला कोणाच्या तरी माध्यमातून तुम्हाला सगळं मटेरियल डाटा सगळं प्रोव्हाइड करतात. पुस्तकं आहेत, व्यक्ती आहे, शक्ती आहे, बरेच सोर्सेस आहेत आजकाल. त्या सगळ्याच्या थ्रू तुम्हाला एक मटेरियल रोजचं प्रोव्हाइड करतात गुरु. पण जेव्हा आपण त्या मटेरियलला इग्नोर करतो आणि आपण आपल्या लोअर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय म्हणतो, गुरफटून जातो, किंवा त्यांना महत्व देतो मटेरियलिस्टिक लाईफला, आणि त्या गुरूंच्या येणाऱ्या कनेक्शनला वेळ कमी देतो किंवा कधी कधी द्यायला लागतो, त्याच्यानी मग गुरूंच्या लक्षात येतं की हा भरकटायला सुरुवात झाली. आता ह्याच्या पुढचं सांगते एक गोष्ट, की जेव्हा माणूस भरकटायला लागतो तेव्हा निगेटिव्हिटी वाढायला लागते. आणि निगेटिव्हिटी आपल्यात वाढायला लागली, हे थोडंसं वेगळं सांगते, पण जस्ट एक ऐकून ठेवा, पुढे तुम्हाला त्याचे अर्थ लागतील सगळ्यांना. जेव्हा निगेटिव्हिटी वाढायला लागते ना, अँगर, हेट्रेड, इरिटेशन आणि अदर बॅड बिहेवियर्स, बॅड टेंडन्सीज, त्यानं आपल्या थ्रू, कारण आपण कनेक्टेड आहोत गुरुशी आणि कुठेतरी प्रेमापोटी गुरुनी आपल्याशी कनेक्शन बनवलेलं आहे, त्या एनर्जीज आपल्या एनर्जी व्हेकल्सच्या थ्रू, आत्म्याच्या थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागतात. ही स्टेज मी अत्यंत हायर स्टेजची सांगते, पण तरी नॉलेज म्हणून सांगते. त्यांना त्या घाणेरड्या एनर्जीज व्हायला लागतात आणि कुठेतरी त्यांना खेचलं व्हायला लागतं खाली. मग ते काय करतात माहितीये, ते डिसिपलला डिस्कनेक्ट करतात, कारण त्यांना हार्म पोचायला लागतो. त्यांच्या लक्षात येतं की ह्या लाईफ टाईम मध्ये हा येत नाही वर, किंवा आपल्याशी कनेक्ट नाही राहत, तर त्याला डिस्कनेक्ट काही पिरियड साठी केलं जातं. मग त्या सिच्युएशन मध्ये खाली काय होत ते आता सांगते. खाली डिसिपल अत्यंत ऍडिक्टेड झालेला असेल मटेरियल वर्ल्डशी किंवा टेंडन्सीज आणि बिहेवियरशी, तर कदाचित त्याचं ते इन्कार्नेशन वेस्ट होतं आणि मे बी त्यांनी पुढे एफर्ट घेतल्यानंतर तो कनेक्ट होतो. अदरवाईज काही महिने, काही दिवस डिस्कनेक्टेड राहतात. कधीतरी एकदम त्याला जाग येते की अरे बापरे, आपण भरकटलोय काहीतरी, मग पुन्हा तो प्रयत्न करतो, धडपडतो, पुन्हा ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करतो स्वतःला. हळूहळू हळू प्रॅक्टिसेस सुरू होतात, प्युरिफिकेशन ग्रॅज्युअली स्टार्ट होतं त्याचं अवेअरनेसनी, आणि मग आपोआपच त्याची कनेक्शन ग्रॅज्युअली बनायला लागते गुरूंशी. मग पुन्हा ते कनेक्ट करतात आणि पुन्हा त्याला पाथ शो करायला लागतात. हे वरचं सांगते मी. हायर सोल स्ट्रॉंग झाल्यानंतरचं पुढच्या कनेक्शन बद्दल मी ऍडव्हान्स मध्ये सांगितलं आता. तर ती पण एक आहे, अशी गंमत आहे. आणि त्याच्या पुढचं कनेक्शन आहे, त्या मास्टर स्टेटला गेल्यानंतर त्यांचं कनेक्शन परब्रह्माशी, कॉस्मिक परब्रह्मा. असं ते स्टेप बाय स्टेप खाली उतरलेल्या आहेत गोष्टी या. कळतं इथपर्यंत? हो. हा, म्हणून साठी आपण आपल्या लोअर व्हेकल्सवर काम करणं खूप आवश्यक आहे. आपल्याला जर लक्षात येत असेल की आपल्याला राग खूप येतोय ओव्हरऑलच, म्हणजे कोणा व्यक्तीवर असं नाही, जनरल पटकन चिडायला होतंय, पटकन इरिटेशन होते, पटकन एनव्हियसनेस, दुसऱ्याचं बघितलं काही तर आपल्याला मनात विचार द्यायचं, का असं झालं, ह्याला बरं असं झालं, लगेच स्वतःला खेचायचं की अरे हा विचार कसा काय आला आपल्या मनात. हे आहे ते अवेअरनेस वाढवणं. आपण असं काही करत नाही असं म्हणणं म्हणजे मस्तपैकी डोळ्यावर पट्टी बांधून बिंदास आंधळी कोशिंबीर खेळणं आहे. म्हणून अवेअरनेस पाहिजे. आपण काय विचार करतोय, आपण काय कृती करतोय, आपण कसे पाहतोय, कसं बघतोय, कसं बोलतोय, हे सगळ्यावर चेकिंग झालं पाहिजे. आणि तिथून प्युरिफिकेशन मग स्टार्ट होतं अवेअरनेस वाढल्यावर. ते खूप आवश्यक आहे, त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकत. डिपेंड करतं किती वेळ लावेल व्यक्ती, काही करू नाही शकत त्याला. असं आहे सगळं.